आज खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे ह्या ठिकाणी मानसी पुणेकरचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला होता। यासाठी खरपुडी बुद्रुक, खडपुडी खुर्द, होलेवाडी, मांजरेवाडी तसेच राजगुरुनगर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। पोलिसांनी म्हटले की जागच्या जागी नाचा, गोंधळ घालू नका, कार्यक्रमाला गालबोट लागेल असे प्रकार करू नका असा दम दिला। पुरुषांना तमाशाचा नाद आहे, परंतु महिलांना सुद्धा तमाशाचा नाद असतो, मला आज कळलं। त्यानंतर पहा मानसीच्या मैत्रीण कशा नाचत आहे। ही लाल साडीवाली पोरगी जर कोणाला लग्नासाठी पाहिजे असेल तर सांगा, खूप गुणी आणि संस्कारी मुलगी आहे। मित्रांनो, लहानपणी मला तमाशाचा नाद नव्हता, माझ्या मित्राने मला तो नाद लावला। तो म्हटला की ज्याला तमाशाचा नाद नाही तो छक्का आहे। पुरुषांनी पुरुषांसारखं राहिलं पाहिजे, गेसारखं राहिलं नाही पाहिजे। त्यानंतर 45 किलोची नाजूक हरणी मानसी पुणेकर स्टेजवर आली आणि आल्या आल्याच तिने डान्स चालू केला। बिचारी मानसीच्या डोळ्यात ते गेलं असतं याची मला खूप काळजी वाटत होती। तमाशातील मुली खूप चांगल्या असतात, मनाने प्रेमळ असतात आणि त्यांचा फिटनेससुद्धा खूप चांगला असतो, त्यांचं पोट सपाट असतं, त्यांची फिगरसुद्धा मेंटेन असते। नाचून नाचून त्या खूप फिट बनतात। जिमवाल्या मुलीसुद्धा एवढ्या फिट नसतात, तेवढ्या ऑर्केस्ट्रातील मुली असतात। आपल्या खेड तालुक्यात जर कोणाचं लग्न ठरत नसेल तर याच्यातील एखादी पास करा। मानसी पुणेकरसाठी तर खेड तालुक्यातील सगळ्या लोकांची लाईन लागेल, अगदी 50 वर्षाच्या माणसाची सुद्धा लाईन लागू शकते। तमाशा अथवा ऑर्केस्ट्रातील लोक रात्री नाचतात, ते कधी झोपतात माहीत नाही, दिवसा प्रवास करतात, पुढल्या दिवशी त्यांना दौरा असतो। प्रत्येक दिवशी त्यांना आपल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जावं लागतं, कधी सातारा, कधी अहिल्यानगर, कधी पुणे, असे ते प्रवास करतात। कधी झोपतात, कधी जेवतात, आपल्यालासुद्धा कळत नाही। एकेकाळी तमाशाला जुनी लोक नावं ठेवत होती, म्हणत होती हे संस्कार नाही, परंतु आधुनिक माणसाला कळलं की ही एक बायोलॉजी आहे, हे एक सायन्स आहे, ही एक कला आहे। ज्यांना तमाशा आवडत नाही त्यांनी खुशाल बांगड्या घाला आणि साडी घाला। तमाशा पुरुष माणसं का पाहतात याचं कारण मी तुम्हाला सांगतो की घरी गेल्यानंतर बायकोची कटकट असते, बायकोचं खूप त्रास असतो, चिडचिड असते, मूड स्विंग होता, त्यामुळे ती बिचारी पुरुष माणसं हे तमाशा पाहण्यासाठी येतात। पुरुष मंडळी कामावरून परतल्यानंतर ट्रॅफिकचा आवाज सहन केल्यानंतर जेव्हा घरी जातात तेव्हा बारीक मुलांची भांडणं, त्यांचा आवाज, बायकोची कटकट, किराणा संपला वगैरे, आजारी आहे, पोट दुखतंय, टेन्शन येतंय, फिरायला नेत नाही, त्यानंतर ती सारखी मोबाईलवर असते, त्यामुळे पुरुष माणसं बायकोला कंटाळतात आणि तमाशा पाहायला येतात। मानसी ही आधीपासूनच खूप चांगली मुलगी आहे, ती खूप छान दिसते आणि ती खूप नाजूकसुद्धा आहे। तिच्यासारखी प्रत्येक मुलगी असली पाहिजे। तिचा चेहरा पाहून मला आमच्या शाळेतील झेडपी शाळेतील मॅडमची आठवण येते। आमची मॅडमसुद्धा मानसीसारखीच दिसायची। त्यानंतर हिरव्या साडीतील मुलगी पहा कशी कंबर हलवते, तिची कंबर दुखू शकते, कंबरला लचक येऊ शकते, तिच्या कमरेवर कोणीतरी पाय दिला पाहिजे। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तमाशातील लोक एवढी नाचतात, त्यांचं पाय दुखल्यावर त्यांचं पाय कोण दाबून देत असेल, बिचारा एवढ्या नाचतात, एवढ्या कंबर हलवतात, किती त्रास होत असेल यांना। त्यानंतर हिरव्या साडीतील मुलगी पहा, तिची केस किती मोठी आहेत। मला तर असं वाटतं की प्रत्येक मुलींनी जर अशा लोकांसारखं असावं तर यासाठी प्रत्येक लोकांनी डान्स चालू केला पाहिजे, नृत्य केलं पाहिजे, घरी होम थिएटर आणून डान्स केला पाहिजे। कारण आजकाल फ्लॅटमधील बाया नुसत्या उठतात, जेवतात, झोपतात, कामं करत नाही, साफसफाई करत नाही, जास्तीत जास्त 7 तास दिवसभर मोबाईल पाहून पाहून त्यांची फिगर नष्ट होते, त्यांचा कमरचा कमरा होतो आणि त्या म्हशीसारखी दिसतात। गाऊन घातल्या त्या अतिशय लट्ट दिसतात, जसं काय त्या 80-90 किलोच्या आहेत। मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या साडीतील मुलगी आवडली, ड्रेस आहे पिवळा, लाल, काळा तसेच हिरवा, कुठली मुलगी तुम्हाला आवडली सांगा। मला तर मानसी पुणेकर जास्त आवडली आहे। मानसी पुणेकर ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली मुलगी होती। लहानपणी तिला शाळेत डान्स करायला खूप आवडायचं, त्यामुळे शिक्षक म्हणायचे की तू तमाशातील कलावंतसारखी नाचू नकोस, पण मानसीला नाचायची खूप आवड होती। गरिबीतून बाहेर निघण्यासाठी मानसीने ठरवलं की आपण एखादा ऑर्केस्ट्रा चालू केला पाहिजे। त्यानंतर मानसीने स्वतःचा ऑर्केस्ट्रा चालू केला आणि आज पहा महाराष्ट्रात तिची खूप ओळख आहे। गौतमी पाटीलसुद्धा अतिशय गरीब घरातून आली होती, तिलासुद्धा लहानपणापासून डान्सची आवड होती, तिनेसुद्धा स्वतःचा तमाशा चालू केला आणि आज ती कोट्यवधीच्या गाडीत खेळते, ती खूप श्रीमंत झाली आहे।
तिने वुमन पॉवर दाखवले आहे. स्त्रिया काय करू शकतात, किती यश आणि किती भरारी घेऊ शकतात. महाराष्ट्र सरकारने एक ठरवलं पाहिजे की शाळेतील सर्व मुला आणि मुलींना नृत्य करायला शिकवलं पाहिजे. सकाळचं ऊन दिलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांचा फिटनेस चांगला राहील. आजकाल काय होतं की मुलगा 3-4 वर्षाचा झाला तर त्याला शाळेत टाकतात. त्याचा विकास होत नाही, तो सारखा बसून असतो. त्यामुळे लठ्ठपणा आपल्या देशात खूप वाढत आहे. ही पहा कशी फिगर आहे, कसं पोट आहे आणि काय झटकं आहेत की तरुणाईचं भान हरपतंय. 60 वर्षाचा म्हातारतासुद्धा BP वाढतोय आणि हा बघा फोटोग्राफर किती जवळून घेतोय, त्याची खूप मजा आहे. आजकाल मुलांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना अभ्यासाचं प्रेशर येतं, त्यांना अशा गोष्टी करायला भेटत नाही. त्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमतासुद्धा कमी झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने डान्स हा नृत्य प्रकार अभ्यासात समाविष्ट केला पाहिजे. 26 जानेवारी अथवा इतर सांस्कृतिक प्रसंगी कलाविष्कार अशा ठिकाणी आपल्या झेडपी शाळेतील नृत्य स्पर्धा असतात, तालुका स्तर, जिल्हा स्तर. परंतु प्रत्येकाला ही गोष्ट कंपल्सरी केली पाहिजे. डान्स ही अशी गोष्ट आहे की ज्याने आपली फिगर, आपली शरीरातली बांधणीसुद्धा मेंटेन राहते. मित्रांनो, एवढं 7 मिनटं बोलून मी तुम्हाला खूप बोर केला आहे. माझा आवाज तुम्ही म्यूट करू शकता आणि तमाशातील जे ऑक्टोपडवर लागणार ते म्युझिक असतं ते बॅकग्राऊंडला तुम्ही लावू शकता किंवा तमाशातील एखादं गाणंसुद्धा लावू शकता. मी असं बोलतो याचं कारण म्हणजे जे तमाशातील म्युझिक आहे ते जर यूट्यूबला कळलं तर त्याचा कॉपीराईट पडतो. कॉपीराईट पडलं की चॅनल बंदसुद्धा होऊ शकतं आणि माझं चॅनल हे नेचरवर डिपेंड आहे. मी तमाशातील व्हिडिओ टाकत नाही, परंतु जर कॉपीराईट आला तर माझी सगळी मेहनत एका झटक्यात पाण्यात जाऊ शकते, म्हणून मी असं बोलत आहे. तमाशाचे केंद्र आपले नारायणगाव येथील आहे, जुन्नर तालुका. पूर्वीच्या काळी माणसं कष्ट करायची, शेतीची कामं करायची, त्यांना खूप बोर व्हायचं. त्याच्यामुळे क्षणाचा विरुंगा मिळून यात्रेच्या प्रसंगी तमाशा ठेवला जायचो, ज्यामुळे त्यांचं मनोरंजन व्हायचं, मूड फ्रेश व्हायचा, मन प्रसन्न व्हायचं आणि परत कामं करायला त्यांना थकवा जाणवत नसायचा. बिचारे तमाशे कलावंत आपल्या मनोरंजनासाठी रात्रपाळी करून जागत आहे, नृत्य करत आहे. त्यांची मेहनत आपल्याला दिसून येत नाही, कारण त्यांनी खूप मेकअप केलेला आहे. तमाशातील महिला खूप चांगल्या आहेत. त्यांनी मला व्हिडिओ काढून दिला. त्यांचा मी व्हिडिओ काढत होतो, त्या मला काही म्हणल्या नाही. तमाशातील लोकंसुद्धा खूप चांगली आहेत, मनाने प्रेमळ आहेत. तमाशातील मुली खूप गरीब असतात, गरीब कुटुंबातून आलेल्या असतात, खूप कष्ट घेतात आणि पुढे जातात. मित्रांनो, खरपुडी गावात मी आलो होतो, बुद्रुक, आणि ह्या ठिकाणी मी पाहिलं की पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त होती. आता स्त्रियांचा तमाशा बघून काय करायचे? स्त्रियांसाठी खास पुरुषांचा तमाशा ठेवला गेला पाहिजे, असं माझं मत आहे. रात्री 11:15च्या सुमारास तमाशा चालू झाला आणि 1:30च्या सुमारास तमाशा संपला. लोकांनाही खूप छान अशी आठवण मिळाली. लोकांचं मनोरंजन झालं, लोक प्रसन्न झाली. तमाशा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आहेत. त्यामुळे प्रत्येक गाव यात्रेला तमाशा ठेवतं. ज्या लोकांना तमाशा आवडत नाही त्यांनी तमाशा पाहू नये, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असतात. तमाशा आवडणे हे एक जिवंत माणसाचे लक्षण आहे, निरोगी माणसाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाने तमाशा पाहायला पाहिजे. प्रत्येक पालकाने त्यांच्या मुलाला तमाशा पाहण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. सज्जन वगैरे काही नसतं. सज्जनपणा, संस्कारीपणा हे खोटेपणाचं एक लक्षण आहे. आज इंस्टाग्राममुळे आपल्याला कळलं की सगळी माणसं अशीच असतात, फक्त असं दाखवतात की आम्ही खूप संस्कारी आहोत. गावातील तरुण वर्ग नाचत होता. खूप सारे लोक इंस्टाग्रामवर रील काढत होती, परंतु मी लॉंग व्हिडिओ काढला, जेणेकरून एक खूप छान असा व्हिडिओ कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळेल. मानसीताई पुणेकर यांनी खूप छान डान्स केला. मला मानसीताई पुणेकर यांचा डान्स खूप आवडला. मानसीताई खूप गोड आहेत, खूप छान आवाज आहे. त्यांचा आवाज मला खूप ऐकावासा वाटतो. मानसीताई साडीत मोठ्या दिसतात, परंतु त्यांनी जर टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली तर त्या खूप स्लिम दिसतात. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींनी मानसीताईसारखं दिसलं पाहिजे. असा शरीराचा बांधा असेल तर तुमची लग्न होऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला थोडा बोर केला असावं, परंतु काय करणार, नाईलाज होता. तमाशातील म्युझिकवर कॉपीराईट येतो, त्यामुळे असं बोलावं लागतं. तुम्ही बॅकग्राऊंडला वेगळी गाणं लावू शकता आणि तमाशाचा आनंद घेऊ शकता. टीव्हीवर लावलं तर तुम्हाला खूप छान व्ह्यू मिळू शकतो. मोबाईलवर पाहिलं तर तुम्हाला नीट पाहता येणार नाही. गावची यात्रा म्हणजे खूप छान असतं. पुढारी लोक एकत्र येतात, लोक नाचतात, तमाशा ठेवतात. गावची यात्रा मला खूप आवडते. मुंबई पुण्यावरून लोक कंपनीला सुट्ट्या मारून, कामाला सुट्टी मारून, दांडी मारून यात्रेसाठी येतात, कारण हा एकच दिवस असतो.
जेथे ते पूर्ण आयुष्य जगतात. आपल्याला सुद्धा तमाशा अथवा ऑर्केस्ट्रा आवडत असेल तर कमेंट करा. आपल्याला गौतमी आवडते का मानसी आवडते का राधा आवडते का अजून कोणी कलावंत आवडत असेल तर कमेंट करा. मला तर मानसी पुणेकर लय आवडते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 ही चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर येणाऱ्या दिवसात भामा नदीचे व्हिडिओ पडणार आहेत. भामा नदी ही आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ नदी ओळखली जाते. अशा प्रकारे मी घेतो तुमचा निरोप. काळजी घ्या. आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा. मानसीताई पुणेकर यांचा तमाशा संपल्यानंतर गावातील तरुण मुले नाचत होती. त्यानंतर तमाशा संपल्याची घोषणा झाली आणि सगळी लोक आपापल्या घरी गेली. खरपोडे बुद्रुक ह्या गावात मी खूप वेळा येऊन जाऊन करत असतो. माझं तिथं खूप मित्र आहेत. माझ्या तिथे खूप ओळखी आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.